शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता फक्त 7 मिनिटात एकरभर पिकावर फवारणी। हो, हे खरंय, कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा, म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी, आणि तीही अगदी माफक दरात। पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट, म्हणजेच सोने पे सुहागा। हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक, श्रम, आरोग्य, वेळ, पैसे आणि औषधांचीही बचत, शिवाय सुरक्षेची हमी। तेव्हा आजच संपर्क करा अल्नाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर, प्रोप्रायटर साहिल फटांगरे। संपर्क 77 740 17 416 आणि 95 457 03 966। संगमनेर तालुक्याच्या आश्वी बुद्रुक या ठिकाणी इरिगेशन रोडवरील गणपती मंदिरासमोर मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या अपघातामध्ये नितीन हिवाळे वय वर्ष 42 हे जागीच ठार झालेत, तर वीटभट्टी कामगार विशाल बर्डे हा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या दवाखान्यात दाखल केला गेलाय। दुचाकी क्रमांक MH17 DB 7265 हिच्यावरील चालक नितीन हिवाळे वय वर्ष 42 राहणार आश्वी बुद्रुक हा लोणीवरून काम आटोपून आपल्या घरी चालला होता, तर दुसरी दुचाकी क्रमांक MH16 CW 7851 हिच्यावरून वीटभट्टी कामगार विशाल बर्डे राहणार प्रतापपूर तालुका संगमनेर हा आश्वीकडून प्रतापपूरला चालला होता, तेव्हा इरिगेशन रोडवर गणपती मंदिरासमोर दोनही गाड्यांची धडक झाली। घटनास्थळी झालेलं नुकसान बघता दुचाकीस्वार हे अतिशय भयानक वेगानं असल्याचं दिसून येत आहे। आश्वी बुद्रुक येथील लोणी हसनापूर रस्ता हा वर्दळीचा रस्ता असून इथं अनेकदा अपघात होत आहेत, तेव्हा इथं कायमस्वरूपी वाहतूक पोलीस असणं आवश्यक आहे, असं ग्रामस्थ अनिश शेख यांनी म्हटलंय। तो ज्यावेळेस पहिली वेळेस ऍक्सिडेंट झाला त्या पोराचा डोक्यावरून ट्रॅक्टर गेला होता आणि त्याचा बिंदू बाहेर पडला होता, आणि आज जो ऍक्सिडेंट झाला त्या पोराचा सुद्धा बिंदू बाहेर पडलेला आहे। प्रशासन याची दखल घ्यावं, कारण इथून शेजारीच प्रतापपूर आहे, आश्वीच्या प्रतापपूरच्या मध्यभागी गणपती मंदिरासमोरची घटना आहे, आणि या जागेवर इरिगेशन बंगल्यामध्ये कायमस्वरूपी दिवसा पोलिसांचा बंदोबस्त राहतो, तरी प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यावी। या घटनेतील मयत नितीन हिवाळे हे पेपर वाटणारा सचिन अमोलिक यांचे दाजी होते, तर आश्वी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अँब्युलन्स आणण्यासाठी गेले असता तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनायक काकड यांनी प्रथमतः अँब्युलन्स देण्यास नकार दिला। ही अँब्युलन्स गरोदर महिलांची वाहतूक करण्यासाठी असल्याचं त्यांनी सांगितलं, मात्र त्यानंतर कुणाचा तरी फोन आला आणि मग त्यांनी ही अँब्युलन्स उपलब्ध करून दिली, असं गणेश खेमनर यांनी म्हटलंय। वैभव ताजने, सी न्यूज मराठी, आश्वी। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।